नमस्कार. आपले सर्वांचे लाईव्ह स्कूल एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, वनस्पतींची रचना व कार्य याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपणाला रूट, स्टीम, लीफ, फ्लोअर अँड फ्रूट हे 5 भाग पाहायला मिळतात. रूट, स्टीम, लीफ, फ्लोअर अँड फ्रूट. रूट, आता या ठिकाणी रूटचं आपण ऑब्झर्वेशन करणार आहे किंवा डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते ते पाहतोय. कोणताही सीड घेतलं तर त्या सीड जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचे आपणाला डेव्हलपमेंट होत असलेली पाहायला मिळते. तर यामध्ये आपणाला 2 पार्ट पाहायला मिळतात. तर फर्स्ट पार्ट आहे अबाव द ग्राउंड आणि सेकंड पार्ट आहे बिलो द ग्राउंड. तर याला काय म्हणतात ते आपण पाहूया. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड ॲज द रॅडिकल. रॅडिकल म्हणजे मूळ. तर हा जो भाग आहे तो इथून हा भाग जो आहे तो जमिनीच्या दिशेने काय करतो, वाढतो. सॉइल टुवर्ड्स द सॉइल, जमिनीच्या दिशेकडे काय करतो, तो वाढतो. आणि हे वाढत असताना काय करतो, जमिनीमध्ये असणारं जे वॉटर आहे किंवा फूड कंटेन आहे, NPK कंटेन जे आहे ते कंटेन ॲब्सॉर्ब करतो. आणि ॲब्सॉर्ब केल्यामुळं आता याची निर्मिती होत असताना याच्यामध्ये जे दलं असतात त्या दलांचा उपयोग करून काय करतो, तो त्याची वाढ कंप्लीट चालू असते. आणि अबाव द ग्राउंड बघूया, हा पार्ट काय करतोय. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉइल इज कॉल्ड द प्लिम्यूल. आणि हा जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लिम्यूल म्हणतो. प्लिम्यूल म्हणजे अंकुर. तर तुम्हाला किती पार्ट पडतात हा प्रश्न विचारला जातो. तर याचे 2 पार्टमध्ये आपणाला 2 पार्ट पाहायला मिळतात. एक रॅडिकल आणि सेकंड प्लिम्यूल. नेक्स्ट, द रूट दॅट फ्रॉम्स द रॅडिकल्स ग्रोज इन द ग्राउंड. आदिमुळापासून बनलेल्या मुळांची वाढ जमिनीखाली होते. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू ए पॉइंटेड एंड्स. मुळांच्या भागांचं जर आपण निरीक्षण केलं तर एकदम नाजूक अंकुचीदार मुळे असतात. हळूहळू आणि जमिनीकडच्या दिशेने तो अतिशय अंकुचितदार भाग असतो. दिस पार्ट ऑफ द प्लांट्स ग्रोईंग बिलो द सॉइल. आणि हा भाग काय करतो, जमिनीमध्ये वाढतो. आणि याचं मेन फंक्शन काय आहे, कार्य काय आहे, तर सपोर्ट सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आणि ह्या या प्लांट ज्या आहेत, दिस पार्ट ऑफ द प्लांट्स ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आणि जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ म्हणतात. तर ही जी प्लांट आहे, रूटचं फंक्शन काय आहे, सपोर्ट टू द प्लांट. वनस्पतींना आधार देण्याचं कार्य ही प्लांट काय करते, रूट काय करते, कंप्लीट करते. सोटमूळ, टॅपरूट. यामध्ये टॅपरूटची आपण रचना पाहतोय. उपमूळ, प्राथमिक मूळ, मूलरोम, मूलाग्र आणि मूलटोपी. आता या भागांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हा जो भाग आपणाला पूर्ण दिसतोय तो प्रायमरी रूट. त्यानंतर हा जो भाग आहे उपमुळे म्हणतो आपण त्याला, सेकंडरी रूट. त्यानंतर या मुळावर छोटे छोटे धागे तंतूसारखे दिसतात त्याला आपण काय म्हणतो, मूलरोम म्हणतो. त्यानंतर अंकुचितार जो भाग झालेला असतो त्याला मूलाग्र म्हणतो. आणि वरच्या बाजूला जे कवर आहे त्याला आपण मूलटोपी म्हणतो. आता पाहूया
रूट ऑफ सब प्लॅन्ट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात. तर या ठिकाणी सेकंडरी रूट्स दॅट ग्रोज ऑब्लिकली अँड स्प्रेड फेअर अँड वाईड इन द सॉईल. आणि जमिनीमध्ये ते वाढत असताना तिरपे काय करतात, वाढतात. रूट्स सपोर्ट द प्लॅन्ट्स आणि वनस्पतींना आधार देतात. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज टॅप रूट. आणि या प्रकारच्या मुळांना आपण काय म्हणतो, टॅप रूट म्हणतो किंवा सोटमूळ असे म्हणतो. रूट्स बेअर्स हेअर लाईक प्रोसेस नियर द रूट टिप्स. मुळाच्या टोकांच्या भागावर केससारखे धागे असतात. दीज आर रूट्स ऑफ हेअर्स. आणि त्यांना आपण मूल रोम म्हणतो. मूल रोम म्हणजे रूट हेअर. द रूट टिप इज डेलिकेट. मुळाच्या टोकांचा भाग नाजूक असतो. डेलिकेट असणे म्हणजे नाजूक असणे. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि तो भाग जो असतो तो मुळांचे अग्रभाग, वाढीचा भाग, त्या ठिकाणी ग्रोथ होते, वाढ होत असते. मुळाची वाढ याच भागात होत असते. द टीप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर. आणि तो जो अग्रभाग आहे, अंकुचितार अग्रभाग आहे, त्या ठिकाणी टीप लाईक स्ट्रक्चर, कॅप लाईक स्ट्रक्चर काय होतं, डेव्हलप होतं, निर्माण होतं. आणि ते कॅप लाईक स्ट्रक्चर जे आहे, कॅप लाईक स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो, रूट कॅप असे म्हणतो. आणि या रूट कॅपचं फंक्शन काय आहे, त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप्स फ्रॉम इंजुरीज. इंजुरीज म्हणजे इजा. आणि रूट कॅप कवर प्रोटेक्ट्स म्हणजे संरक्षण करणे. इजा होऊ नये म्हणून ते रूट कॅप जे आहे ते काय करते, संरक्षण करण्याचं काम करते. यानंतर पाहूया, थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टीम आर कॉल्ड फायबर्स रूट्स. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात, फायबर रूट्स. हा सेकंड टाईप आहे फायबर रूट्सचा. दस देअर आर टू मेन टाईप्स ऑफ रूट्स. रूट्सचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट टाईप आहे टॅप रूट्स अँड सेकंड टाईप आहे फायबर्स रूट्स. सुरुवातीला टॅप रूट्स म्हणजे सोटमूळ आणि फायबर्स रूट्स म्हणजे तंतुमय मूळ. डायक्लॉटिडॉन्स प्लांट्स हॅव टॅप रूट्स. द्विदल वनस्पतीमध्ये कोणत्या प्रकारचं रूट असतं, टॅप रूट असतं, सोटमूळ असतं. व्हाईल मोनोक्लॉटिडॉन प्लांट्स हॅव फायबर्स रूट्स. तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात. आता आपण उदाहरणे पाहूयात. या ठिकाणी वटाणा, यामध्ये जर आपण बी फोडले तर त्याच्यामध्ये दोन दल आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी बावळीचं बबूल प्लांट दाखवलेले आहे. त्याचं जरी सीड आपण फोडलं आणि त्याच्यामधले जर पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये डायक्लॉटिडॉन आढळतात. तर या ठिकाणी आपण रूट पण ऑब्झर्व करतोय आणि त्यामध्ये असणारे सीड पण ऑब्झर्व करतोय. डायक्लॉटिडॉन्स प्लांट्स हॅव टॅप रूट्स. द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते. तर हा जो मुळाचा जर भाग आपण ऑब्झर्व केला तर आपल्याला सोटमूळ या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि यामध्ये असणारे सीडचं ऑब्झर्वेशन केलं तर डायक्लॉटिडॉन दोन दल असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे द्विदल वनस्पती. आणि द्विदल वनस्पतीचं रूट जे आहे ते कोणत्या टाईपचं आहे, टॅप रूटचं आहे. पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला डायक्लॉटिडॉन आणि टॅप रूट दोन्ही भाग दाखवलेले आहेत. आता फायबर्स रूटचा भाग पाहूया. ज्वारीचे आपण रूटचं जर रोपाच्या रूटचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचे रूप पाहायला मिळतात, फायबर्स रूट्स, तंतुमय धागे पाहायला मिळतात. तर या ठिकाणी सीड दर्शवलेला आहे. यामध्ये सिंगल दल पाहायला मिळतं, मोनोक्लॉटिडॉन. आणि या ठिकाणी रूट दर्शवलेला आहे, फायबर्स रूट्स, तंतुमय मुळे. पिक्चरच्या माध्यमातून पण तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर सेमी मिडियम आणि मराठी मिडियम असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून
हे लेक्चर तयार केलेलं आहे. Thus there are two main types of roots. तर रूटचे आपण टाईप बघितले, किती आहेत? 2 आहेत. टॅप रूट्स, सूट मूळ. आता हा जर भाग पाहिला तर आपल्याला टॅप रूट पाहायला मिळतो. आणि सेकंड रूटचा टाईप झाला हा फायबर्स रूट्स, तंतुमय मुळे. तुम्हाला राईट द टाइप्स ऑफ रूट असा प्रश्न विचारला जातो. तर रूटचे किती टाईप पडतात? तर 2 पडतात, एक टॅप रूट आणि सेकंड फायबर्स रूट्स. आता पाहूया. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, sorghum have 2 types of roots. Some roots are underground where some grows from the stem just above the soil. मका असेल, ऊस असेल, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात. जर आपण मका प्लांटचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी जमिनीच्या वर सुद्धा वाढणारी मुळे पाहायला मिळतात. द लेटर आर कॉल्ड ॲडव्हान्टेशियस रूट्स. बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट्स, रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी वॉटर ॲब्सॉर्ब करणे, मिनरल्स ऑब्सॉर्ब करणे, क्षार ऑब्सर्व करणे, शोषून घेणे, सपोर्ट आधार देणे, असे विविध कार्य मुळांना करावे लागतात. त्यासाठी त्यामध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना रूपांतरित मुळे असे म्हणतो. ॲडव्हान्टेशियस रूट्स, रूपांतरित मुळे. मक्याचे ताट या ठिकाणी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. जमिनीमध्ये पण रूट असतात आणि जमिनीच्या वरच्या बाजूला सुद्धा सपोर्टसाठी रूट असतात. ॲडव्हान्टेशियस रूट्स. Root shows some modification to the perform these additional functions. वेगवेगळी कार्य करण्यासाठी. Some example of such modified roots are aerial roots. काही मुळे हवाई मुळे असतात. दुसरं स्टिल्ट रूट्स, आधार मुळे असतात. स्टिल्ट रूट्स, आधार मुळे. रनर्स, धावती मुळे असतात. आणि ब्रीदिंग्स रूट्स, यामध्ये श्वसन करणारी सुद्धा मुळे असतात. यांचा समावेश होतो. यानंतर पाहूया. टेक सम वॉटर इन ए स्मॉल ग्लास जार. एका ग्लासमध्ये किंवा बर्नीमध्ये काय करायचे? पाणी घ्यायचं आहे. पुट ए प्लांटेड इन अ सच अ वे दॅट इट्स रूट आर डिपेड इन द वॉटर. आणि त्या वनस्पतीची मुळे पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने त्या पाणी काय करायचं? ओतायचं आहे. मेक द वॉटर लेवल ऑन द जार. ठराविक अंतरापर्यंत पाणी ओतायचे. अँड ॲड 5 मिली ऑफ ऑइल टू द वॉटर. आणि 5 मिली पाणी काय करायचं? ओतायचं. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. आता मराठीमध्ये सांगतोय. काचेच्या एका लहान बरणीमध्ये पाणी भरून घ्यायचे. त्यामध्ये एक रोपटे ठेवायचे. रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील असे ठेवायचे आहेत. आणि पाण्याच्या पातळीची खूण करायची आहे. आता त्यावर आपण 5 मिली तेल टाकलेलं आहे. 5 मिली ऑइल टू द वॉटर. आणि वॉटरवर 5 मिली तेल ओतायचं आहे. दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करायची, ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता पिक्चरच्या मदतीने या ठिकाणी सुरुवातीला या प्लॅन्टचं ऑब्झर्वेशन केलं तर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? एक बर्नी घेतलेली आहे, स्मॉल ग्लास जार. त्यानंतर पुट ए प्लांट इन द सच ए वे दॅट इट्स रूट्स आर डिपेड इन द वॉटर. पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीनं मुळे आपण काय केले आहेत? बर्नी. सुरुवातीला फर्स्ट स्टेप आपली बर्नी घेणे. सेकंड स्टेप आपली यामध्ये प्लांट जे आहे ते डीप करणे. डीप करत असताना वॉटर फिल करायचे, पाणी भरायचे. पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये प्लांट डीप करायचे, बुडवायचे. त्याच्यामुळे पाण्यामध्ये राहतील अशा पद्धतीनं. त्यानंतर त्याच्यावर 5 मिली ऑइलचा थर ओतायचा आहे. ओतल्यानंतर आपण हा प्रयोग 5 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर निरीक्षण करू शकतो आपण. तर आपण सपोज कन्सिडर 2 डेज, 2 दिवसानंतर आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला याच बरणीमध्ये वॉटर लेवल, आता या ठिकाणी वॉटर लेवल आहे आणि 2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर
आपणाला वॉटर लेवल ॲज इट इज आहे का डिक्रीज झाली का इन्क्रीज झाली, 3 प्रश्न आहेत. पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली का पाण्याची पातळी कमी झाली का पाण्याची पातळी आहे अशी आहे. तर वॉटर लेवल आपल्याला डिक्रीज झालेली काय करते पाहायला मिळते, कमी झालेली पाहायला मिळते. यावरून आता काय समजतं, तर ही प्लॅन्ट जे आहे ते आपल्या वाढीसाठी काय करते, कशाचा यूज करते, वॉटरचा यूज करते. आणि वॉटरमध्ये असणारे जे मिनरल्स आहेत, काही क्षार आहेत, त्याचा सुद्धा काय करते, यूज करते. अशा पद्धतीनं आपणाला या पिक्चरच्या माध्यमातून प्लॅन्ट वनस्पती आपल्या वाढीसाठी वॉटरचा यूज करते हे समजते. पुढे पाहूया. Roots emerging from the trunk and branches of the banyan trees grow towards the soil. These roots are called prop roots. वडाच्या खोडावर फुटलेल्या मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या फुटतात. prop roots are called prop roots. आता या ठिकाणी बनेन ट्रीज आहे, तर या ट्रीचे असणारे हे जे ब्रँचेस रूट्स एमर्जिंग, ह्या ज्या रूट्स आहेत, मुळे ज्या आहेत, त्या मुळ्या काय करतात, जमिनीच्या दिशेने अशा वाढतात आणि वाढल्यानंतर पुन्हा ते काय करतात, जमिनीमध्ये घुसतात. वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या म्हणतात. प्रोप रूट्स म्हणजे पारंब्या. इन कोलकाता कलकत्ता शहरामध्ये 215 years old banyan trees in the Indian Botanical Garden cover a very large area. कोलकाता येथील इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेले आपल्याला पाहायला मिळते. पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला हा थोडाच भाग आपल्याला दिसतोय, आणखी याच्यापेक्षा मोठं झाड ही काय केलेलं आहे, वाढलेलं आहे. इट इज सपोर्ट बाय द थाउजंड्स ऑफ प्रोप रूट्स. आणि या झाडाला हजारो पारंब्या आहेत. प्रोप रूट्स म्हणजे प्रोप रूट्स म्हणजे पारंब्या. थाउजंड्स हजारो पारंब्या आहेत. आता या ठिकाणी पाहूया स्टेम, खोड. आता या खोडाचं, कोणत्याही वनस्पतीच्या खोडाचं आपण काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन केल्यानंतर ग्रोईंग एंड वाढणारे टोक, बड मुकुल, नोड्स 2, हा आणि हा जो भाग आहे तर या 2 पॉईंटला आपण काय म्हणतो, नोड्स म्हणतो. लीफ पान, बड पानाच्या जवळच या ठिकाणी एक छोटासा अंकुर फुटलेला असतो, त्याला आपण बड किंवा मुकुल म्हणतो. इंटरनोड्स कांडे. तर या ठिकाणी स्टीम जर घेतलं तर स्टीमचे आपल्याला किती पार्ट पाहायला मिळतात, इंटरनोड या ठिकाणापासून इथपर्यंत कांडे. 2 नंबरला आपल्याला लीफ पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला बड म्हणजे मुकुल पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी एक कांड्याचे जे 2 पॉईंट आहेत त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, नोड्स म्हणतो. आणि ग्रोईंग एंड वाढणारे टोक, असे भाग आपल्याला पाहायला मिळतात. पार्ट्स ऑफ स्टीम किंवा स्केच द डायग्रॅम हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा राईट द पार्ट्स ऑफ स्टीम हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पिक्चरच्या माध्यमातून तुम्हाला या पॉईंटपासून या पॉईंटचा भाग जो आहे तो कांडे, त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट नोड्स, त्यानंतर लीफ हे पण दाखवलेलं आहे या ठिकाणी. आणि ग्रोईंग कशा पद्धतीनं वाढ होते बडची ते पण दाखवलेलं आहे. त्यानंतर पाहूया शुगर केन म्हणजे ऊस.
द स्टेम ग्रोज अबाव द सॉइल फ्रॉम द प्लिम्युल्स ऑफ द सपोर्टिंग सीड्स. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. बघा, रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. द स्टेम ग्रोज अबाव द सॉइल फ्रॉम द प्लिम्युल ऑफ द सपोर्टिंग सीड्स. तर बीजातील रुजणाऱ्या बीजातील ऊसाचं कांड आपण काय करतो, जमिनीमध्ये आडवं गाडतो आणि त्या ठिकाणी मुळे जमिनीच्या दिशेने आणि अंकुर जो आहे तो जमिनीच्या वरच्या दिशेने डेव्हलपमेंट होत असलेली वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. ॲज द सपोर्ट ग्रोज द लेंथ ऑफ द स्टीम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. अंकुर जसा वाढत जातो, अंकुर जसा वाढत जातो तशी खोडाची लांबी काय करते, वाढते. देर आर नोड्स ऑन द स्टीम्स. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. खोडावर पेरे नोड्स असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथेच काय करतात, पाने फुटतात. आता ऊसाच्या कांड्याचं आपण निरीक्षण केलं तर ज्या ठिकाणी नोड्स आहेत त्या ठिकाणी लीफची डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा बडसुद्धा त्या ठिकाणापासूनच काय अंकुरसुद्धा काही प्लॅन्टमध्ये त्या ठिकाणापासून डेव्हलप होतात. द पार्ट ऑफ द स्टीम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड ॲज इंटरनोड्स. खोडाच्या दोन पेरातील अंतराला आपण काय म्हणतो, इंटरनोड्स किंवा कांडे असे म्हणतो. द टिप ऑफ द एपिकल एंड ऑफ द स्टीम इज कॉल्ड ॲज बड. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात, बड असे म्हणतात. ऑब्झर्व ब्रांचेस ऑफ एनी प्लांट and identify different spars as per the diagram. एक फांदी घेऊन, कोणत्याही वनस्पतीची एक फांदी घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे त्यातील विविध भाग शोधा. कंप्लीट द चार्ट. तक्ता पूर्ण करा. परिसरातील इतर वनस्पतींच्या खोडांची माहिती मिळवा. नेम ऑफ द प्लांट्स. वनस्पतींचे खोड. शुगरकेन ऊस. त्यानंतर फेनग्रीक मेथी. कोणती वनस्पती घ्यायची आहे, त्याचं खोड घ्यायचं आहे. थिकनेस ऑफ नोड. पेरे आहेत ते पेरेची काय करायचे, जाडी मोजायची आहे आणि जाडी कोणत्या युनिटमध्ये कॅल्क्युलेट करायचे, मिलीमीटरमध्ये. सरकम्फरन्सेस म्हणजे परिघ. टेपच्या साईडनं असं बरोबर काय करायचं आहे, आपण टोटल काय करायचं आहे, गोल राऊंड जो आहे तो सभोवती मोजायचा आहे. आणि छोटं रोप असेल तर आपण मिलीमीटरमध्ये, मोठा असेल तर आपण सेंटीमीटरमध्ये काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. लेंथ ऑफ इंटरनोड्स मिलीमीटर. कांड्याची लांबी सुद्धा आपण काय करू शकतो, मोजू शकतो. दोन भाग या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. एक परिघ किंवा जाडी आणि दुसरं आपण लांबी. आपण अशा डिफरंट प्लांट घेऊ शकतो. टेप किंवा दोरा पट्टी यूज करू शकतो, स्केल यूज करू शकतो आणि कॅल्क्युलेट करू शकतो. तर विद्यार्थ्याने अशा पद्धतीने तक्ता तयार करायला काय हरकत नाही. लीफ पान. Leaves grows from the nodes on a stem. Leaves are generally thin, flat and green in color. The broad spread out part of the leaf is called the leaf blade. पर्णपत्र. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्य ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाचे असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र असे म्हणतो. बघा, लीव्स ग्रोज फ्रॉम द नोड्स ऑन द स्टीम. ज्या ठिकाणी नोड आहेत त्या ठिकाणी खोडाला ज्या ठिकाणी नोड आहेत त्या ठिकाणी फॉर्मेशन पानाची काय होत असते, वाढ होत असते. लीव्ज आर जनरली थिन. कसे असतात, पाने पातळ असतात, फ्लॅट जाड असतात आणि ग्रीन कलरची हिरव्या रंगाची असतात. लीफ मार्जिन. लेमन अँड इट्स
एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. पर्णधारा, पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असे म्हणतात. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, दंतेरी किंवा खंडित असतात. सलग, दंतेरी आणि खंडित. आता या ठिकाणी सलग दाखवलेले आहेत. पर्णधारा हा जो भाग आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा दंतेरी आणि या ठिकाणी बघा खंडित हा भाग पहा. पानाचे विविध भाग. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ एपेक्स. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र लीफ एपेक्स म्हणतात. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे असतात. लीफ एपेक्स. लीफ एपेक्स पाहूया. लीफ एपेक्स हा जो भाग आहे तो आपल्याला टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड, निमुळता असू शकतो, टोकदार असू शकतो किंवा गोलाकार असू शकतो. वेगवेगळे पान आपण काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. वेगवेगळ्या डिफरंट लीफचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव ए स्टॉक कॉल्ड ए पेंटॉइड. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव ए पेटॉइल. काही वनस्पतीला पेटॉइल असतात तर काही वनस्पतींना पेटॉइल नसतात. पेटॉइल्स म्हणजे देठ. प्रोटीन ऑफ द लीफ अटॅच्ड. पोर्शन ऑफ द लीफ. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टीम इज कॉल्ड द लीफ बेस. पर्णपत्राच्या खोडाच्या जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय. या ठिकाणी खोडाला जोडलेला हा जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, लीफ बेस असे म्हणतो. आता पुन्हा एकदा लीफ बेस, त्यानंतर पेटॉइल आणि लीफ एपेक्स असे हे पार्ट लीफचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पाहूया लीफ मार्जिन. व्हेन. पानाचे विविध भाग, डिफरंट पार्ट ऑफ लीफ. स्मॉल लीफ लाइक स्ट्रक्चर मे बी प्रेजेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्यूल्स. काही पानाच्या पर्णपत्राच्या तळापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्ण, स्टिप्यूल्स असे म्हणतो. तर या ठिकाणी स्टिप्यूल्स उपपर्ण आहेत. Leaves of some plants have a single undivided leaf blade and single midrib. Such leaves are called simple leaves. तर what is mean by simple leaves हा प्रश्न विचारला जातो. साधे पान म्हणजे काय, तर काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिर असते. तर या ठिकाणी दिसणारी जी मध्यशिर आहे ती एकच असते. अशा पानांना साधे पान आपण म्हणतो. मिडव्हेन मध्यशीर. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. काही वनस्पतींच्या पानामध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र असे लहान लहान पर्णिकामध्ये विभागलेले असतात. अशा पानांना आपण संयुक्त पान म्हणतो. लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र. तर राईट द पार्ट ऑफ लीफ असा प्रश्न विचारल्यानंतर स्टिप्यूल्स, व्हेन, लीफ ब्लेड, मिड व्हेन, लीफ मार्जिन हे लिहायला लागतात. त्यानंतर सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. पानाचे किती प्रकार आहेत, राईट द टाइप्स ऑफ लीफ हा प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी आपल्याला राईट द टाइप्स ऑफ लीफ म्हणल्यानंतर सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ हे 2 मेन टाइप्स आहेत असं लिहावं लागतं.
त्यानंतर पाहूया in different plants the arrangement of leaves on the stem is different. It may be alternate, opposite, whorled, spiral, etc. according to shape. Leaves are rounded, त्यानंतर palmate, lanceolate आणि लिनियर एक्सेट्रा. खोडावरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख आणि वर्तुळाकार असे प्रकार पडतात. अकॉर्डिंग टू द शेप, लीव्ज आर राउंडेड, पाल्मेट, लॉन्कलेट, लिनियर एक्सेट्रा. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारचे आढळून येतात. आता या ठिकाणी पहा, अल्टरनेट हे पान पहा, या ठिकाणी आहे, दुसरं लीफ सेकंड साईडला आहे, परत अल्टरनेट झालेला आहे, परत अल्टरनेट. अशा पद्धतीने आपल्याला अल्टरनेट मांडणी पाहायला मिळते. दुसरा प्रकार पहा, ऑपोजिट. हे दोन पानं एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये डेव्हलप झालेले आहेत आणि एकाच पॉईंटला डेव्हलप झालेले आहेत. हा सेकंड पहा, अशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट होते. वर्ल्ड, होल्ड, WHORLD, होल्ड. हे पहा, या ठिकाणी थोडे वरच्या बाजूनं जे ठराविक कोणामध्ये आपल्याला या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते. स्पायरल, या पानाची आपल्याला चक्राकार किंवा वर्तुळाकार मांडणी पाहायला मिळते. पानांची मांडणी. आता या ठिकाणी लीफचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओवा लीफ आहे, ओसिमम सेंटम तुळस प्लांटचं लीफ दाखवलेलं आहे. तर या दोन लीफमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं आणि या लीफच्या मका या लीफमध्ये ऑब्झर्वेशन केलं तर ह्या ज्या लाईन आहेत त्या आपल्याला पॅरलल लाईन, समांतर रेषा दिसतात, परंतु यामध्ये आपल्याला समांतर रेषा दिसत नाहीत. तर याच्यामध्ये जाळीदार मांडणी दिसते आणि याच्यामध्ये समांतर मांडणी दिसते. द people leaf is divided into two equal parts by a single mid vein which lies along the midline of the leaf blade. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाडशीर फेन असते. पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास रेटिक्युलेट फेन्स असणारे असते. सेकंडरी फेन्स arise from the mid vein. They are branched and from a नेटवर्क और रेटिक्युलम. यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागामध्ये विभागल्यासारखे दिसते. ऑन अदर हँड, इन लीव्ज ऑफ मेज ऑल द फेन आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस ऑफ द लीफ अपेक्स. पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस ऑन द लीफ अपेक्स. या ठिकाणी पिंपळाचं पान दर्शवलेलं आहे. या लाईनचं आपण मिड व्हेनचं आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्यानंतर या पॉईंटचं आपण व्हेन जे आहेत त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. द पीपल लीफ बेस हॅज रेक्टिक्युलेट व्हेनेशन. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर दिसते. हे पत्र जाळीदार शिरविण्यास रेक्टिक्युलेट व्हेनेशन असणारे असते. त्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागात विभागल्यासारखे आपल्याला दिसते. लेफ्ट आणि राईट साईड या दोन साईड आपल्याला काय करता येतात पाहायला मिळतात आणि दोन्ही साईड शक्यतो सेम पाहायला मिळतात. मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळेच तयार झालेले असते. मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकात समांतर असतात. द मेज लीफ ब्लेड हॅज पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन असे आपल्याला दोन लीफमध्ये काय करतात टाईप पाहायला मिळतात. या ठिकाणी डायग्राम दर्शवलेले आहे. इन द बॉक्स ड्रॉ ए स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. आता या ठिकाणी
या बॉक्समध्ये जे तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफचे प्लॅन्टचे लीफ जे दिसतील, तुम्ही जे ऑब्झर्वेशन करणार आहे ते ऑब्झर्वेशन केलेले त्या ठिकाणी काय करायचं आहे, नोट डाऊन करायचे आहे, लिहायचे आहेत. आकृत्या काढू शकता, माहिती लिहू शकता. जाळीदार शिराविन्यास आहे का पॅरलल शिराविन्यास, समांतर शिराविन्यास आहे, तो लिहू शकता. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर फूल आणि फळ याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. धन्यवाद.